काही वाळू घाला, काही ठेवा. हा, खाली खाली तर खिडकी जरा उघडी राहिली तर खाली पण भरते, सगळा कचरा होते. झाडूनच काढायला लागते लगेच. डबल शीटच येते गाडी फक्त. सवय नाहीये, खूप दिवस झालं चालवलीच नाही. आणि हिला काय झालं काय माहित, हसायच लागले अचानक. काय झालं ग, इकडं बघ जरा. अग काय झालं. अरे लाईट गेली म्हणून आम्ही वर येऊन वाऱ्यात मस्तपैकी बसलो. खाली गरम व्हायला लागलं खूप, तर म्हटलं वर येऊन बसूया. ऍक्च्युली बाहेर येऊन बसलेलो, मग मम्मी आली. मम्मी म्हटली चला वर जाऊया. तर गोल गोल राणी केली आणि लाईट आली. सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या या ब्लॉगमध्ये. तर गाईज आत्ता मी आवरलो आणि सियाच्या स्कूलमध्ये चाललो, कारण की एक फॉर्म देऊन यायचा आहे. ॲक्च्युली कसं झालं आहे गाईज, कालपासूनच सुट्टी लागल्या, पण अचानक रात्री काय तर मेसेज आला दीदीला, तो कसला तर फॉर्म द्यायचा आहे. आता चला मी आणि सिया चाललो आहे स्कूलमध्ये तिच्या फॉर्म द्यायला. आणि इकडं मम्मीचं बघा सकाळ सकाळी काय चालू आहे बघा. काल ज्या मिरच्या राहिल्या होत्या नाही, त्या परत घेऊन बसल्या बघा. सकाळ सकाळी उन्हाच्या आधी होत्या असं म्हणत्या, त्यामुळं घेऊन बसल्या बघा. तुम्हाला दाखवतो चला. हे बघा, हे एवढ्या काल निवडून वाळू घातल्यात आणि आता एवढ्याच राहिल्यात. ह्या कॅरेबॅगमधल्या एवढ्याच राहिल्यात. आता हे निवडत बसल्या बघा मम्मी. बाटल्या अशी का उन्हात ठेवल्या. हा, ह्या निवडल्या आता राहिल्या एवढी पाटीच राहिल्या. हा, बिया पण, बिया कशाला लागतात हो. अच्छा, थोडं निवडून सकाळ सकाळच होऊन जात आहे. कसं आहे, आपल्या चटणीच्या मिरच्या ज्या असतात ना लाल, असा नुसता वास आला तरी ठसका उठतो आणि खोकला यायला लागतो. तर मग ते कसं होते, सकाळ सकाळचं निवडलेलं बरं असते. नाहीतर उन्हाचं जर घेतलं तर ठसकाचा ठसका, आणि कुठं चुकून जर हात लागला तर जाळच उठते. त्यामुळं लवकर आवरून ऊन यायच्या आधी पटकन म्हणलं एवढं झालं ना, मिरच्या आणि बिया जरा निवडून व्यवस्थित वाळू घालायचं. बांधूनच वाळू देणार. आता निवडलेले आहेत ना, मग ते कसं होते, धूळ जाते, त्यात धूळ जाते, पालापाचोळा. मग सगळे वाळलेले 2-3 दिवस वाळवून मग निवडायला बसल्या. तर आता निवडलेले पेक तोंड बांधूनच असंच पोतं वाळू देणार. कारण ती कचरा जर गेला तर मग निवडल्याला काय अर्थ राहत नाही ना. एवढं कष्ट करायचं, 2 दिवस मानपाठ एक समजा निवडायचं आणि मग आणि उघडं ठेवलं ना, मग टेरेसवरचा सगळा कचरा जी धूळ आहे. आणि उन्हाळ्याच्या दिवसात कसं असते, वारं वादळले असते. हा, आणि इकडं आमच्या इकडं काय गायच हे बघा, तुम्हाला दाखवतो. अशी पिवळी माती आहे, त्यामुळे एवढं धुळा आहे. जरा जर वारं आलं का नाही तर एवढं सगळं. हा, वर काही वाळू घाला, काही ठेवा. हा, खाली तर खिडकी जरा उघडी राहिली तर खाली पण भरते, सगळा कचरा होते. झाडूनच काढायला लागते लगेच. झाडून पुसून काढायला लागते एवढं धूळ. मग म्हणलं आपल्या मिरच्या निवडल्या तर डबल राबायचं नाही. निवडलेल्या याच्या आणि वाळलेल्या याच्या. अजून जर ऊन द्यायचं असलं तर पोतं चांगलं निवडून बांधायचं आणि मग असं बांधूनच वाळू द्यायचं उन्हात. आपली चटणी ज्या वेळेला होईल त्या पोतं उचललं गेलं. झालं असं, सियाच्या शाळेत गेलो, पण गेल्या गेल्या तिथं समजलं आम्हाला की टीचर लोकांची मीटिंग चालू होती. त्यामुळं काय जे फॉर्म द्यायचं होतं ते काय झालंच नाही. त्यामुळं आम्ही परत आलो. दुपारी बोलवले, आता बघू दुपारी मग जमलं तर मी जाईन किंवा दिदी जाईन. मग आता म्हटलं न जेवताच गेलो होतो ना सकाळी आवरून पटकन, तर आता जेवायला बसलो. तर या जेवायला चला, तुम्हाला दाखवतो आज जेवणामध्ये काय काय. तर हे आहे बघा मसूरचा डाळ कांदा, आणि हा आपला पिवळा भात, चपाती आहे, आणि मी सॉस घेतलेला आहे. तर या जेवायला गाईज तुम्ही पण. तर गाईज बघा, आता मम्मी, दीदी आणि विहान तिघंजण चाललेत फिरायला, कारण की आज बाबाची गाडी होती आणि मम्मी दीदीला पण वेळ होता. तर आज खूप दिवसानंतर फिरायला चालल्यात बघा. हां, डबल शीटच येते गाडी फक्त. सवय नाहीये, खूप दिवस झालं चालवलीच नाही. पोरांमुळे काय कुठे जाताच येत नाही. म्हणजे एकटं जायला काय वाटत नाही. मम्मी आहे पाठीमाग, विहान आहे. हा, त्यामुळे सिया आणि मी दोघं जण आम्ही घरी थांबणार आहे. आणि तर गाईज बघा, दीदीनं आता किती दिवसानंतर गाडी हातात घेतल्या, त्यामुळे भीती वाटायला लागल्या तिला. किती 1 महिना 2 महिने झाले असतील. हिला घेऊन गेलतीस की केस कटिंग करायला. हा, असं डबल खूप वर्षानंतर घेतल्या. हा, चला जावा, हळूहळू जावा. हा, विहान टाटा. बघा,
हिला अचानक काय झालं काय माहित हसच लागले बघा. मी गाणं म्हणा लागलोय विहानला बाय करून आत आलो आम्ही आणि हिला काय झालं काय माहित हसच लागले अचानक. काय झालं ग इकडं बघ जरा. अगं काय झालं अरे काय झालं. सो हॅलो गाईज आता मम्मी त्याने आलेले आहेत बाहेरून आणि बघा आता लाईट गेली होती आता जस्ट लाईट आलेली आहे आणि लाईट गेली म्हणून आम्ही वर येऊन वाऱ्यात मस्तपैकी बसलो. खाली गरम व्हायला लागलं खूप तर म्हटलं वर येऊन बसूया. ऍक्च्युली बाहेर येऊन बसलेलो मग मम्मी आली मम्मी म्हटली चला वर जाऊया तर वर येऊन बसलोय आम्ही. आता तुम्हाला दाखवतो सिया बघा. सिया स्टडी करत बसली होती आणि लाईटच गेली आहे का नाही सिया. गोल गोल राणी केली आणि लाईट आली आणली आणि बघा विहान आणि मम्मी आता येऊन बसल्यात वारात निवांत. लाईट गेलती तर मग खाली बसायला नको म्हणलं जास्त उकडणार आपलं वर थंड हवेत जाऊया. हा हे बघा सिया बघा बेबी बघितली मग आणि विहान बघा गाईज